सध्या चोपडा तालुक्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जेचे प्लॅन मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येत आहेत. परंतु हे प्लॅन उभारत असताना संबंधित अधिकारी आपल्या मनमानी कारभार करताना दिसत आहेत. कारण की चोपडा तालुक्यातील असे बरेच गावे आहेत की त्या गावांमध्ये त्यांनी खाजगी जागा भाड्या तत्वावर घेऊन तिथं सौर प्लॅन उभा केला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल या अपेक्षेप्रमाणे शासनाने सौर ऊर्जा प्लॅनला जास्त महत्त्व दिले आहे. परंतु सौर ऊर्जा प्लॅनचे जे संबंधित अधिकारी आहेत हे आपल्या मनमानी कारभार या निमित्ताने दाखवत आहेत. कारण की चोपडा तालुक्यातील असे बरेच गाव आहेत की त्या गावांमध्ये सौर ऊर्जा प्लॅन उभ्या करून त्यासाठी लागणारा त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक पोल हा शेतकऱ्यांच्या बांधावर न उभा करता हा रस्त्याच्या कडेला ते उभे करत आहेत. व उभा करत असताना त्यांनी पूर्वीपासून रस्त्याच्या जो दुतर्फा रस्ता आहे त्या रस्त्याला जे झाडं आहेत, मोठमोठे झाडं आहेत, त्या झाडाच्या बुंद्यापासून ते पोलांना उभं करत आहेत. यामुळे भविष्यात ते तार जेव्हा ओढतील तेव्हा नक्कीच हे जे वृक्ष आहेत, हे जे मोठे मोठे वृक्ष आहेत, निंबाचे असतील, चिंच असेल, सुळबाबूल असेल किंवा इतर काही जातींचे जे वृक्ष मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने लागवड केलेली होती, त्या वृक्षांची हे तोड करणार असून ते तोड केल्याशिवाय यांना वरती तार ओढता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु संबंधित ठेकेदारांच्या जे कामावर जे कर्मचारी असतात त्यांना मी वारंवार या संदर्भात विचारणा केली असता ते संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर देत नाही व आमचे साहेब कुठेतरी बाहेर गावी गेलेत किंवा इंदोरला गेलेत असे उडाउडीचे उत्तर देतात. म्हणून मला त्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यांच्याकडनं नेमकं हा प्रकार काय आहे, त्यांनी कोणत्या आधारे हा सर्वे करून इथं पोल उभा करतायत. कारण की शासनाच्या नियमानुसार वृक्ष तोडणं हा गुन्हा आहे. परंतु वारंवार आपण पाहू शकतो की यावर्षी उन्हाचं तापमान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सुद्धा वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे, यावर शासनसुद्धा भर देत आहेत. परंतु आपल्या सौर ऊर्जेचे संबंधित जे अधिकारी हे शासनाच्या आदेशाला कुठेतरी केराची टोपली दाखवत आहेत व आपल्या मनमानी पद्धतीने हे सौर ऊर्जेचे जे पोल आहेत ते जाणून बुजून रस्त्याच्या कडेलाच उभा करत आहेत. भविष्यात हा जर चोपडा तालुक्यातील असे बरेच मोठे गाव आहेत, त्यापैकी आपण लासूर गावाचा जर विचार केला तर लासूर गावाला 2 रस्ते प्रामुख्याने 3 रस्ते प्रामुख्याने येतात आणि या आता आपण चोपडा तालुक्यातील लासूर हिंगणा या रस्त्यावर आपण उभा आहोत आणि आपण जर पाहू शकतो की हे जे मोठे मोठे झाडं आहेत हे पूर्णपणे निंबाचे पूर्वीपासून लागवड केलेले झाडं आहेत आणि या झाडांच्या बोंद्याशी किंवा झाडांच्या शेजारी हे मोठमोठे पोल त्यांनी इलेक्ट्रिक सौर ऊर्जेचे पोल उभे केले आहेत आणि याच्यामुळे त्यांनी म्हणजे या झाडांवर आपल्या रंगाद्वारे नंबरसुद्धा टाकून ठेवले आहेत. म्हणजे हे नक्कीच 100% हे झाड तुटणार म्हणजे तुटणार, ही त्रिकाल सत्य आहे. म्हणून वृक्षप्रेमी किंवा निसर्गप्रेमी यांनी सुद्धा या संदर्भात नाराजगी व्यक्त केली आहे. म्हणून सौर ऊर्जेचे संबंधित अधिकारी जेही असतील त्यांनी याचा विचार करावा व जेणेकरून वृक्षांची नासधूस होणार नाही याची काळजीच घ्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.